शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून रिक्षा चालकांची अरेरावी व उद्धट वर्तन कमी होताना दिसून येत नाही। नुकतेच पनवेल शहरातील दूधपापेश्वर कारखान्याच्या मागील VK हायस्कूलला जाणाऱ्या रस्त्यावर एका उद्धट रिक्षा चालकाने चारचाकीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत किरकोळ वाद घातला। त्यानंतर त्याने ज्येष्ठ नागरिक पाहून गाडीवर बुक्के मारले। यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रचंड घाबरले होते। रिक्षा चालकाने यावेळी कोणतीही वर्दी घातलेली नव्हती, त्यामुळे नियम न पाळणाऱ्या अशा गुन्हेगारी वृत्तीच्या रिक्षा चालकांची पोलीस धिंड काढणार का, असा प्रश्न सोशल मीडियावर नागरिकांनी विचारल्यानंतर या व्हिडिओची दखल पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घेऊन त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने झालेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली आहे। तसेच अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकांनी देखील यातून बोध घ्यावा असे आवाहन पनवेल पोलिसांनी केले आहे। कल मैं रिक्शा लेकर जा रहा था तो मुझे स्कॉर्पियो कार से जो ठोक लग गई थी, तो उसमें बुजुर्ग थे, मैंने उनका आईना तोड़ दिया। इसके लिए मैं माफ़ी चाहता हूं उनसे, और जो कुछ भी हुआ उसके लिए सॉरी, और आइंदा ऐसा नहीं होगा। बुजुर्ग थे, आई एम सॉरी। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।